थांब 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 थांब. मला वाटतं हीच सोसायटी आहे. मलाही असंच वाटतंय. चल कामाला लागेल. चल. सोसायटीत तर पोहोचलो आपण, पण तिच्यापर्यंत कसं काय पोहोचायचं? तिचं तर नाव पण माहित नाही आपल्याला. टेन्शन नको घेऊ. हे बघ, आता इथे जो कोणी भेटेल ना त्याला बोलतं करतो मी. तू फक्त कॅमेरा रेडी ठेव, बाकी मी सांभाळतो. काका नमस्कार. कोण काका? अहो तुमच्याशी बोलतोय मी. हा, माझ्या वयाचा विचार करता मी तुमचा काका असू शकतो. बरं मग बरं काका, मला असं विचारायचं होतं तुम्हाला. एक तुम्हाला जे काय विचारायचं ना ते नंतर. आधी मी काय विचारतो त्याची उत्तरं द्या. तुम्ही कोण, इथे कशासाठी आलात आणि कोणाच्या परवानगीने इथे फोटो काढताय? कोणाचे फोटो काढताय? सोसायटीची परमिशन घेतली तुम्ही? हो हे बघा, शांत व्हा. हे बघा, पत्रकार होता. मग अहो काका, आमच्यासाठी परमिशन पेक्षा बातमी महत्वाची असते. हो, अरे म्हणजे आमच्याकडे नळाला पाणी येतं ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचली. वा 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 वा, तुम्ही छापा असती बातमी. अहो मी सोसायटीकडे सेक्रेटरीकडे कंप्लेंट करून थकलो. आता मी तुम्हाला काय पाहिजे ती सगळी माहिती देतो. हे बघा काका, तुमची नळ पाणी योजना आहे ना, त्यावर आपण बोलू नक्की, पण नंतर. मग मला आता सांगा, तुम्ही या मुलीला ओळखता का? अरे ही तर आमची नेहा आणि हा यश. नेहा म्हणजे कोण? त्यांचं काय ते पूर्ण नाव असेल ना? हो, नेहा कामत. कोणालाही विचारलं असतं तरी सांगितलं असतं इथे. म्हणजे तुम्ही त्यांना ओळखता? अरे ओळखता म्हणजे काय, आता माझ्या शेजारी राहते, माझ्या मुलीसारखी आहे ती. तुमचं काय काम होतं तिच्याशी? हे बघा काका, ही नेहा जशी तुम्हाला मुलीसारखी आहे ना, तशी यशवर्धन चौधरी यांची मैत्रीण आहे. हो, मैत्रीण म्हणजे खास मैत्रीण आहे. हो, यशवर्धन चौधरी यांना रस्त्यात भेटण्यासाठी धावत होता. एवढंच काय, तर त्यांना आम्ही रस्त्यात गप्पा मारतानाही पाहिलंय. बर मग? अहो ही खास बातमी आहे आमच्यासाठी. उद्याच्या अंकात छापून आणतो बघा. मग मी काय सांगायचं? काका हे बघा, नेहाबद्दल तुम्हाला जे काही माहित असेल ना ते आम्हाला सांगून टाका. आणि हो, तुम्ही आम्हाला जर योग्य माहिती दिलीत तर आमच्याकडून तुम्हाला टिप सुद्धा मिळेल. हो बर, टिप बद्दल बोललात म्हणून सांगतो तुम्हाला, नाहीतर मी कोणाला काही सांगत नाही सहसा. तुम्ही सांगा फक्त, तुम्हाला अशी टीप देऊ की तुम्ही खुश होऊन जाल. हे चुकतं ना मराठी माणसाचं. म्हणजे हो काय आहे, शेअर बाजारातली टिप म्हटली ना की ती कोण देतो हे महत्वाचं असतं. आणि तो देतोय ती टिप खरी आहे का खोटी आहे, हा माणूस काहीतरी ज्याला काही ज्ञान आहे, नॉलेज आहे असा आहे का आपला उगाच कुठलं तरी ऐकून ना अफवांवर विश्वास ठेवून काहीतरी सांगतोय. हा आतल्या गोटातला खरंच आहे, त्याला कंपनीची आतली माहिती आहे का नाही आहे, यावर सगळं अवलंबून असतं. काय बोलताय तुम्ही? नाही म्हणजे काय कळत नाही होय? तेच तर सांगतोय ना, शेअर बाजारातलं मराठी माणसाला अजून फारसं काहीही कळत नाही. अहो काय चाललंय तुमचं? हे बघा, नेहाबद्दल तुम्ही आम्हाला टिप देणार होता, त्याबद्दल सांगताय ना, हे मध्येच काय बोलायला लागलात? हे बघा, शेअर बाजारात संयम महत्वाचा असतो. हा, तेव्हा मी जे काय बडबडतोय ना ते तुम्हाला ऐकावंच लागेल. ओ नाही ऐकायचे आम्हाला. काय नाही ऐकायचं? अहो हे जे तुम्ही बडबडताय मगापासून. काय बोलतोय मी? तुम्ही कोण आहात? कोण आधी? अहो सांगितलं ना मग अशी. मी कोण आहे मग? आता ते आम्हाला कसं माहित असणार? अरे बर, मला एक गोष्ट सांगा, मी आता आतून बाहेर चाललो होतो का बाहेरून आत येत होतो? अहो इथून बाहेर चालला होता. अरे हा, मला भाजी आणायला जायचंय. आता बाजारात भाजी संपली ना तर माझं काय खरं नाही. मी उगाच फालतू तुमच्याशी काय गप्पा मारत बसलोय. चला मला जाऊ दे भाजी आणायला. तर काय भयंकर माणूस होता. सोड. आता काय करायचं? कोणाला तरी पकडू आणि विचारू पुढचं. त्या काकांनी जरा जास्तीच वेळ घेतला ना. हो रे, पण ती इथे राहते एवढं तरी कळलं.
तू कॅमेरा सुरू ठेव, सगळं शूट करत राहा. काय झालं? काय थांब काय झालं? कोणीतरी घुसल्यात, फोटो वगैरे काढतायत बघा. अहो तुम्ही समजताय तसं नाहीये. कोण आहात तुम्ही? कोण आहात? आमच्या सोसायटीत काय करताय? आणि इथे फोटो कशाला काढताय? नक्कीच त्यांना कोणीतरी पाठवलं असणार. अहो आमच्या सोसायटीमध्ये येऊन आमच्या पोरीबाळीचा फोटो काढायला तुम्हाला लाज नाही वाटत? अहो नाही तुम्ही ऐकून तरी घ्या. तुमचं आता काहीच ऐकायचं नाहीये. तुम्ही इथे फोटो काढत होतात ना, खरं आहे की खोटं आहे? अहो आम्ही फक्त फोटो काढत होतो तुमच्या सोसायटीचे. ह्यांना नक्कीच कुणीतरी बिल्डरनी पाठवलं असणार आहे. मुकाट्याने सांगा आता कुठल्या बिल्डरने पाठवलंय ते. तुम्ही प्लीज शांत व्हा आणि मी काय सांगतो ऐकून तरी घ्या. हे बघा मी पत्रकार आहे आणि यशवर्धन चौधरी साहेबांची न्यूज इथे मिळणार होती म्हणून आम्ही इथे आलो. पण तुम्हाला आमचा त्रास होत असेल तर आम्ही निघतो. सॉरी. तुम्ही यशसाठी इथे आला होता? कुठे तुला किती वेळा सांगायचं? आता तो आपलं यश राहिलेला नाही, त्याला यशवर्धन चौधरी म्हणायचं. हो करेक्ट आहे. आणि आम्ही त्याच न्यूजचा फॉलोअप घेतोय. म्हणजे आम्ही तर ऐकलंय यशवर्धन साहेब रस्त्यावरून धावत होते, मग कळलं ते कुठल्या तरी मुलीसाठी धावतायत आणि त्या मुलीची माहिती काढताना आम्हाला या सोसायटी बद्दल कळलं. कळणारच ना, कारण आमचा यश म्हणजे तुमचे यशवर्धन चौधरी साहेब ते नेहमी त्या सोसायटीत येत जात असतात ना. काय यश साहेब इथे येतात? पण कशासाठी? हो आमची नेहा त्यांची मैत्रीण आहे आणि त्यांच्या ऑफिसमध्ये काम करते ना, आणि मी या सोसायटीची सेक्रेटरी आहे. तुमचं राहू दे हो. आणि यश म्हणजे देव माणूस आहे, एवढा मोठा माणूस, पण त्याने कोणालाही जाणवू दिलं नाही. ही मोठी माणसं अशीच असतात. बरं मला सांगा, त्या नेहा राहतात कुठे? ते काय, ते समोरचं घर आहे ना, ते आमच्या नेहाताईचं घर आहे. अच्छा, आणि त्यांच्यासोबत कोण कोण राहते इथे? ती आणि तिची मुलगी. हा, आता असतील का ते घरी? हो हो आहेत ना. तुम्ही फक्त नेहाताई बद्दल काय विचारताय? आमच्याबद्दल पण विचारा ना. हो विचारणार ना. अहो तुमच्याबद्दल पण विचारणार, आणि एवढंच नाही तर संपूर्ण सोसायटीचे फोटोजही काढणार आहोत. मी तर ठरवलंय, यशवर्धन चौधरी आणि त्यांच्या आयुष्यात या सोसायटीचं महत्व अशी एक स्टोरीज बनवून टाकतो. अय्या, म्हणजे आमचे पण फोटो येणार? हो अहो तुमचेच नाही तर तुमच्या सगळ्यांचे फोटो येणार. हॅलो. हो न्यूज कन्फर्म आहे. हो यशवर्धन चौधरी आणि मिस्ट्री गर्ल असा टायटल देऊन टाक. बाकी डिटेल्स मी तुला सांगतो नंतर. हा मिस्ट्री गर्ल काय प्रकार आहे? ते सरप्राईज आहे. यशवर्धन चौधरी ज्या मुलीला भेटले ती कोणालाच माहित नाही, आणि त्याच मुलीचा फोटो पेज 3 वर छापून आणणार आहे आम्ही. काय झालं? अहो इथे ना फारसं कोणाला माहित नाहीये काय? पण यशवर्धन चौधरी आहेत ना, मलाच भेटले होते. आम्ही दोघांनी मिळून खूप गप्पा मारल्या. मी तर जरा खेटूनच उभी होते त्यांना. आणि तुम्ही एक काम करा, ते मिस्ट्री गर्ल साठी आहे ना माझा फोटो छापा. मी आलेच हा तयार होऊन. ए मम्मी चल आपल्याला फोटोसाठी तयार व्हायचंय. चांगले कपडे पण घालायचे. माझाही फोटो पाहिजे, मी साहित्य सेक्रेटरी आहे, लक्षात ठेवा. हा आपलं काम झालंय. आता ह्या बायकाच बघ नेहा कामातला घेऊन येतील. परी बाळा, आज तुझी आवडती भाजी केली आहे, त्यामुळे वेळेवर जेवून घे. आणि जेवण झाल्यावर मग अभ्यास करायचा. हा, काल रात्री ताप होता आठवतंय ना, त्यामुळे अभ्यास करताना टाइमपास करायचा नाही, फक्त अभ्यास करायचा. आणि अभ्यास झाल्यावर मग आराम करायचा. कोणाबरोबरही खेळायला जायचं नाही, ओजस बरोबरही नाही, कळलं ना? नाही. आई थँक्यू. कशाबद्दल? हा तुम्हाला फ्रेंड बरोबर बोलू दिलं ना. चल परी, इंजेक्शन घे. ये बाळ.
हा आवाज कसला येतोय? थांबी बघ. ए मम्मी सांग ना मी कशी दिसते. हे काय टी शर्ट शिवाय दुसरं काही घालताच येत नाही का? अगं मी ना टी शर्ट मध्येच चांगली दिसते म्हणून मी ना मुद्दाम टी शर्ट घातलाय. काही नाही, चांगली साडी नेसायची होतीस. ए नको ग, मी त्याच्यात जाम काकूबाई वाटते. कुणी सांगावं? तसा चांगला फोटो बघून एखादं चांगलं स्थळ चालून येईल. ए मम्मी तू तर आता लग्नाची ना काहीच काळजी करू नको. मी काय तर गुड्डी राहिलेली नाही, मिस्ट्री गर्ल झाले. मिस्ट्री गर्ल. एकदा का माझा फोटो छापून आला ना तर अशी स्थळांची रांग लागणार आहे माझ्या मागे. त्या यशच्या निमित्ताने का होईना पण एकदा तुझं लग्न जुळावं हीच माझी इच्छा आहे. काय झालं काकू? कसली तयारी चालली? आणि सोसायटीत इतकी लगबग कसली आहे? अरे तुला अजून काहीच कल्पना नाही? नाही. अगं आपल्या सोसायटीत रिपोर्टर्स आणि फोटोग्राफर्स आलेत. का? अगं तो आपला यश आहे ना. अगं यश नाही म्हणायचं, यशवर्धन चौधरी म्हण. अगं तेच ग ते. अगं तो म्हणे रस्त्यावर पळत होता ते पण कुठल्या तरी मुलीला भेटायला. एवढा मोठा माणूस रस्त्यावर पळतो ते पण मुलीला भेटायला. म्हणून त्यांना न्यूज करायची आहे. अगं काही सांगू नकोस, आजकाल कुठल्या गोष्टीची न्यूज होईल काही कळत नाही. आणि त्यात ही मोठी माणसं, त्यांना साधी शिंक जरी आली ना तरी त्याची बातमी होईल. अरे यार मम्मी तुझ्या गडबडीत तिला सांगायला विसरले. ए नेहाताई, मी पण ना त्याला इथे वरांड्यात भेटले होते. आता माझं पण फोटो सेशन होणार आहे. ते म्हणत होते यशवर्धन चौधरी आणि मिस्ट्री गर्ल अशी फोटो सकट बातमी येणार आहे. आता मला सांग ना प्लीज, मी फोटोसाठी कुठल्या पोस्ट देऊ? अशी देऊ की अशी देऊ की अशी देऊ? ती सांग ना, अशी देऊ? नेहा, 1 मिनिट तिकडे थांब. आहे बघ. अति होते हे सगळं. नक्की या सगळ्या मागे यशचाच हात असणार. पार्डन प्लीज. आहात काय? मला वाटलं ठेवला फोन. तर मग नेमका तुम्हाला कुणाचा फोटो हवाय? ओ यशचा का? आहे ना, लहानपणीचा आहे, माझ्यासोबतच घेतलेला आहे. सॉरी. ओके, आय कॉल आफ्टर. यू कॉल आफ्टर. वेट, फोन कोणाचा? आईचा फोन. दे ते मलाही बोलायचं. दे फोन. देतेस का खरं काय ते सांगतेस? चॅनल कडून ना मोठ्या रिपोर्टरचा कॉल होता. रिअली? कुठला चॅनल? अय्या नाव विचारायचं तर विसरलीस. आता फोन विचार. चौधरींच्या पॅलेस मधून चॅनलला फोन जाणार? कशासाठी? चॅनलला स्वतःचं नाव विचारायला? अयू डम. तुझा आहे ना हा बावळटपणा आहे ना, मिडल क्लासपणा कमी करा जरा. नाही तर आय एम शुअर तू या घराच्या बाहेर जाणार नक्की. तसं नाहीये वहिनी, खरंच त्यांनी स्वतःहून कॉल केला होता. त्यांना ना यश बद्दल विचारायचं. शट अप. शट अप. जो बघावं तो यश बद्दलच बोलत असतो. काय चाललंय या घरामध्ये? यश शिवाय दुसरं कोणी राहत नाहीये का? खबरदार तू कोणाशीही यश बद्दल बोलताना दिसलीस ना तर. छे मला कुठे यश बद्दल बोलायचंय? पण वहिनी जर का त्यांनी पुन्हा फोन करून विचारलं तर? आज ना फक्त फोनच फेकलाय, उद्या तुला अशीच फेकून देईन बाहेर, कळलं ना? माझा फोन.
ओजस आता तूच सांग मी कोणते कपडे घालू. हे बघ तू हा ड्रेस घाल. अरे पण फोटो काढायचे आहेत ना. मग काय झालं, हा ड्रेस तुला खूप छान दिसेल. पण शेफाली मावशी म्हणते जेव्हा फोटो काढायचे असतात ना तेव्हा ब्राईट कपडे घालायचे असतात, म्हणून मी आता दुसरे कपडे घाल. बरी हे सगळं काय चाललंय? आई अगं आज आपल्या शाळेत सगळ्यांचे फोटो काढणार आहेत आणि ते फोटो पेपर मध्ये पण येणार आहेत, म्हणून माझी आई मला नवीन कपडे घालणार आहे. तुला तुझी आई बोलवती ओजस. हा पण अजून माझ्या आईने मला हाकच नाही मारली. जा, तू बोलवते ती तुला. बरी हे सगळं काय चाललंय? काही फोटो वोटो काढायचं नाहीये. आई प्लीज ना आपण फोटो काढूया. पेपर मध्ये आल्यावर मी पण माझ्या स्कूल मध्ये दाखवेल ना. परी हे सगळं आधी आवर आणि आत जा. असं काही करायचं नाही. आणि जोपर्यंत मी बोलवत नाही तोपर्यंत बाहेर येऊ नको. जा आधी आत. जा. नेहा, हा बोल नेहा. हे सगळं काय चाललंय? सॉरी, म्हणजे कशाबद्दल बोलतेस तू? तुम्हाला माहिती नाही का तुम्ही माहिती नसल्याचं नाटक करताय? ऐक ना नेहा, तू सगळ्यात आधी थोडी शांत हो आणि मला नेमकं शांतपणे सांग की काय झालंय काय. इथे माझ्या घराबाहेर पत्रकार आलेत, फोटोग्राफर आलेत. पत्रकार, फोटोग्राफर? कशासाठी? त्यांना माझा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. कोणी पाठवलं त्यांना? कोणी सांगितलं त्यांना? ऐक नेहा, तुझा सगळ्यात आधी हा गैरसमज मी दूर करतो की यातल्या कुणालाही मी किंवा यशनी पाठवलेलं नाहीये. नाही पण मला एक सांग, ते नेमके तुझ्याकडे का आलेत? म्हणजे तुझ्याशी काही बोलले का ते? म्हणजे काही प्रश्न विचारले का किंवा कुठल्या संदर्भात बोलायचं काही म्हणाले का? त्या दिवशी यश सर मला रस्त्यात भेटले. ते माझ्याशी बोलले, हे त्यांना कळले आणि आता त्यांना माझा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. त्यांना हे सगळं कोणी सांगितलं? ऐक नेहा, यातल्या कुणालाही मी किंवा यशनी पाठवलंच नाहीये. आमचा काही संबंधच नाही याच्याशी. तुमचा संबंध नसला ना तरी यश सरांचा संबंध आहे आणि त्यांच्यामुळे ही सगळी माणसं इथपर्यंत आली. स्वतःच्या प्रॉडक्टचं कॅम्पेनिंग करणं, स्वतःचे होर्डिंग लागणं, स्वतःबद्दल छापून येणं, ह्या सगळ्या गोष्टी ना तुमच्यासाठी खूप छोट्या असतील किंवा तुमच्या प्रोफेशनचा भाग असेल. पण मी आहे ना एका मुलीची आई आहे आणि माझं खूप छोटंसं जग आहे. इथे प्रत्येक गोष्ट करण्याच्या आधी लोकांच्या नजरेस पडत नाहीये ना याची काळजी घ्यावी लागते आणि मग जगावं लागतं मला. आज तुमच्यामुळे काही घडलं तर मी काय जायचं, कोणाला सांगायचं? जे काही घडतंय त्याने जर मी इतकी आदरली आहे तर परीच्या मनावर काय परिणाम होईल ह्याचा तरी विचार केलाय का तुम्ही? ही लोक जर एवढ्या छोट्याशा गोष्टीमुळे माझ्या घरापर्यंत येऊ शकतात तर उद्या उठून माझ्याबद्दल काय काय बोलतील? मी माझ्या लोकांना काय तोंड दाखवू? परीला काय उत्तर देऊ? नेहा, तू आता जे काही म्हणतेस ते सगळं मला पटतंय. मी हे ताबडतोब यशशी बोलतो, फक्त मला थोडासा वेळ लागेल कारण तू आता कॉन्फरन्स मध्ये. पण मी बोलीन त्याच्याशी. ओके? नुसतं बोलून चालणार नाहीये, हे सगळं आत्ताच्या आत्ता थांबवा. नेहा, कोणी मिस्ट्री गर्ल नाही आणि माझ्या आणि यश सरांमध्ये काहीही चाललेलं नाहीये, त्यामुळे प्लीज हे सगळं आत्ताच्या आत्ता थांबवा. नेहा प्लीज, तू थोडीशी शांत हो. मी तुला रिक्वेस्ट करतो, थोडी शांत हो आणि जस्ट डोंट वरी. हे बघ, मी तुला शब्द देतो की यातल्या कुणाचाही तुला काहीही त्रास होणार नाही. ओके? हॅलो?